लाडक्या बहिणींकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून एक थोडीशी दिलासादायक गोड बातमी घेऊन आलेलो आहे लाडक्या भगिनींनो. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम लाडक्या भगिनींनो, मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल आणि आपल्या सर्वांचं पेज, सर्वांचं चॅनल, सर्वांच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे कृषक भारत कलाल एन के अग्रवालच्या माध्यमातून लाडक्या बहिणींकरिता त्यांच्या हक्काच्या अनुदानासंदर्भात एक गोड बातमी घेऊन आलेलो आहे. तर लाडक्या भगिनींनो, या अगोदरच ऑलरेडी जुलै महिन्याच्या 1500 रुपयाच्या अनुदानाकरिता एक जी.आर. निर्गमित करण्यात आलेला होता. परंतु असं असताना सुद्धा वेगवेगळ्या कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव म्हणा किंवा वेळप्रसंगी निधीच्या कारणास्तव म्हणा, ते अनुदान तुमच्या खात्यावर जमा करण्यात आलेलं नव्हतं. परंतु असो, हरकत नसावी, देर आहे दुरुस्त आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर एक मोठी गोड बातमी मिळेल अशी आशा होती. अजूनही आशा आहे, परंतु आशा ती मावळलेली आहे. म्हणजे पैसे येणारच आहेत. तो जो शासन निर्णय होता, त्या शासन निर्णयामध्ये दुरुस्ती करून अजून एक वेळ परत 344 रुपयाच्या निधीकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि आता बरं तर बरं, 1-2 दिवसामध्येच आज खऱ्या अर्थाने आज संध्याकाळपर्यंत हे वितरण सुरू होण्याकरिता सुरुवात होऊ शकते. पण आज नाही सुद्धा झालं तरी उद्यापासून हे 1500 रुपयाचं जे वितरण आहे ते सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होणार आहे लाडक्या भगिनींनो. तर बघा लाडक्या भगिनींनो, खूप दिवसापासून रक्षाबंधनाला 2 हप्ते मिळणार, रक्षाबंधनाला 3000 रुपये मिळणार, रक्षाबंधनाच्या अगोदर 3000 रुपये मिळणार, या संदर्भातल्या अफवा व्हिडिओ येत होते. तशा आशा मावळलेल्या आहेत असं मी जरी म्हणत असलो तरी सुद्धा, जर वेळ प्रसंगी 2 दिवसात, पण आता 2 दिवसात देणार तरी कसं? 26 तारखेला सुट्टी आहे, उद्याचा एक दिवस शासन निर्णय, आता शासन निर्णयाच्या माध्यमातून 344 कोटी रुपयाच्या निधीकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तरी मागच्या 4-5 महिन्याचा इतिहास पाहता त्यानुसार सुद्धा फक्त आणि फक्त तुम्हाला 1500 रुपये रक्षाबंधनच्या अगोदर मिळतील अशी एक आशा, म्हणजे एक तिथं क्लिअरच झालेलं आहे की 1500 रुपये मिळणार आहेत. परंतु फक्त 1500 रुपयेच मिळतील एवढं आता दिसत आहे लाडक्या भगिनींनो. 3000 रुपये मिळतील या संदर्भातला एक अपडेट, ज्या आवश्यक बाबी करणे होत्या किंवा शासन निर्णय किंवा तेवढ्या रकमेची अनुदानासंदर्भातल्या निधीची तरतूद, तसा शासन निर्णय येणे आवश्यक होतं, तसं आलेलं नाहीये लाडक्या भगिनींनो. त्यामुळे सध्या तरी आज आज संध्याकाळपर्यंत हो किंवा उद्यापासून हो, तुमच्या खात्यावर तुमचं जुलै महिन्याचं 1500 रुपयाचं तुमच्या हक्काचं अनुदान जे आहे ते महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम पात्र लाडक्या भगिनींच्या आधार संलग्न खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात झालेली असणार आहे लाडक्या भगिनींनो. आणि तुमच्या खात्यावर तुमच्या हक्काचं ते अनुदान जमा होण्याकरिता सुरुवात झाल्या आपला प्रयत्न असेल की सर्वात अगोदर ती गोड बातमी सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या भगिनींपर्यंत आपण आपल्या या सर्वांच्या हक्काचं चॅनल, पेजच्या माध्यमातून मी तुमचा हक्काचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल सर्वात अगोदर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो बघा, केवायसी कधी सुरू होणार, 2100 रुपये कधी होणार, वाढ होणार का, बजेटमध्ये होणार का, बजेट आधी होणार का, या संदर्भात नवीन अर्ज कधी सुरू होणार, या संदर्भात रोज माहिती घेण्याचा आपला प्रयत्न करत आहोत. पोर्टल केवायसी करिता सुरू कधीपर्यंत होऊ शकते याकरिता अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी सुद्धा संपर्क साधून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. परंतु वरच्या पातळीवरून खऱ्या अर्थाने तशा हालचाली, तशा अपडेट, तसे प्रयत्न होताना दिसत नाहीये. त्यामुळे तसे व्हिडिओ किंवा ती बातमी आपण आपल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचू शकवत आहेत. ते पोहोचवण्याकरिता तशी अपडेट लागेल, तशा हालचाली, तसे प्रयत्न वरच्या पातळीवर राज्य शासनाच्या वतीने होणे आवश्यक आहे. तेव्हाच कुठे आपण त्या अपडेट, त्या बातम्या देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त तशी अपडेट देण्यात अर्थ नाहीये. असो, हरकत नाही. जर यापैकी मी सांगितलेल्या सर्व गोष्टीपैकी कुठलीही योग्य अपडेट असो, केवायसी संदर्भात असो, 2100 रुपया संदर्भात असो, किंवा नवीन अर्ज सुरू होण्यासंदर्भात असो, किंवा तुमची मोबाईलमधली नारी शक्ती ॲप दुरुस्त किंवा ती सुरू होण्यासंदर्भात असो, किंवा ज्या लाडक्या बहिणींचे पैसे राहिलेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींना तक्रार नोंदवायची त्याच्या संदर्भात परत जर कुठे तक्रार नोंदवता येते का, त्या संदर्भात अपडेट मिळाली तर नक्कीच ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु या संदर्भात खूप दिवसापासून इथे केवायसी करता येते, तिथे केवायसी करता येते, महाआयडीहून केवायसी करता येते, असं कोणत्याच ठिकाणी नाहीये. या संदर्भात ह्या अफवा आहेत, खोटी गोष्ट आहे. तिथे लाडक्या बहिणीची केवायसी होत नाही. या संदर्भात आपण इतर काही मंडळींचे सुद्धा व्हिडिओ पाहिलेले असतील, तर तेच खरं आहे. लाडकी बहीण योजनेची केवायसी सध्या चालू झालेली नाहीये लाडक्या भगिनींनो. त्यामुळे संभ्रमात राहू नका, गोंधळून जाऊ नका. जी सुद्धा खरी माहिती असेल ती नक्कीच आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहील लाडक्या भगिनींनो. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली कोणतीही कुठलीही खरी माहिती, खरी अपडेट आपणास हवी असल्यास नक्कीच आपल्या चॅनलला, आपल्या पेजला
व्हिजिट करा, भेट द्या आणि या व्हिडिओवर जर कोणी नवीन असेल तर अशीच विश्वासार्ह माहिती, खरी माहिती सर्वात अगोदर मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, व्हिडिओला सर्व महाराष्ट्रातील आपल्या तमाम लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही अपडेट मिळेल आणि बेल आयकॉनचे बटन दाबल्याच्या नंतर मी जे वेगवेगळे नवनवीन व्हिडिओ ताबडतोब अपलोड करतो किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील लाडक्या भगिनींनो. तर बघा लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास 100% खात्रीशीर आणतोच, जसं या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे त्यानुसार. भेटूया अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या भगिनींनो.